हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आपल्या व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा तसेच कंबाईन 2027साठी डेलीचे टॉप 5 करंट अफेअर MCQ बघत असतो। तर चला सुरुवात करूया। जून 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा आशियाई देश कोणता ठरलेला आहे? तर बघा, मलेशिया हा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा आशियाई देश ठरलेला आहे। तर बघा, याआधी ऑस्ट्रेलियाने देखील 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाची बंदी घातलेली होती। सोबतच स्पेन, फ्रान्स आणि डेन्मार्क या 3 देशांनी 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घातली होती। म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया यांनी 16 वर्षाखालील मुलांना बंदी घातलेली आहे, तर स्पेन, फ्रान्स आणि स्वीडन यांनी 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाची बंदी घातलेली आहे। हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, कोणत्या राज्याने महिलांना फ्री ST प्रवासासाठी प्रियदर्शिनी फ्री ट्रॅव्हल स्कीम मंजूर केलेली आहे? तर बघा, केरळ राज्याने महिलांना फ्री ST प्रवासासाठी प्रियदर्शिनी फ्री ट्रॅव्हल स्कीम मंजूर केलेली आहे। अतिरिक्त माहिती लक्षात ठेवायची झाल्यास महाराष्ट्राने देखील 50% महिलांना ST बसेसच्या तिकीटमध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे बघा, आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू करणारे देशातले 36वे राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते ठरलेले आहे? तर बघा, आयुष्यमान भारत योजनेमध्ये याआधी 35 राज्य केंद्रशासित प्रदेश सामील झाले होते। फक्त पश्चिम बंगाल जे होते ते सामील होण्याचे बाकी होते। तर आता 36वे राज्य पश्चिम बंगाल ठरलेले आहे। म्हणजे आता भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामील झालेले आहे। तर बघा, आयुष्यमान भारत योजना ही 2018मध्ये सुरू झाली होती। तसेच ही जी योजना आहे ती सेंट्रल स्पॉन्सर स्कीमच्या अंतर्गत येते। याची सुरुवात रांचीमधून, झारखंड राज्यातील रांची या ठिकाणाहून झाली होती। या अंतर्गत तुम्हाला 5 लाखापर्यंत सेकंडरी आणि टर्शरी उपचार मोफत दिले जातात। म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रामधील जे उपचार आहे तुम्हाला 5 लाखापर्यंत प्रति कुटुंब यामध्ये दिले जातात। ही योजना कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते। त्यानंतर पुढे बघा, 6 जून 2026 रोजी कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर इस्रायल या देशामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे बघा, संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर बघा, महाराष्ट्र हे राज्य संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। पुढे बघा, कालच्या आपल्या लेक्चरमधील एक प्रश्न आहे, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या। नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या। त्यानंतर बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।